पावळट गाडीवाला बघ धडकणार होता मूर्ख आपल्याला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. आज आहे डेंटिस्ट डे आणि आम्ही निघालो आहोत डेंटिस्टकडे. आम्ही आलो आहोत नानापेठेमध्ये. नानापेठ टू व्हीलरच्या पार्टसाठी खूप फेमस आहे आणि हे आहे एनकेअर डेंटिस्ट. हे चॅरिटेबल आहे आणि रिझनेबल रेटमध्ये इथे ट्रीटमेंट होते. सर्विस पण यांची खूप चांगली आहे आणि ह्यांच्या रेटमध्ये पण खूप मोठा डिफरन्स आहे. नंबर यायला अजून वेळ आहे. आता आम्ही निघालो एसपीची बिर्याणी खायला, एसपीज बिर्याणी हाऊसला. त्याच्याकडे आहे फक्त 1 तास आणि 1 तासात आम्हाला जाऊन खाऊन यायचं, कारण त्याच्यानंतर आमचा नंबर आहे. दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आणि तुम्ही गर्दी बघा. दुपारी पण लोक एवढी कंटिन्यू बाहेर आहेत. सिटीमध्ये तुम्ही कधीही जा, तुम्हाला ही गर्दी नेहमीच मिळणार म्हणजे मिळणार. सिग्नल तरी पण यायचंय सगळ्यांना. सो गाईज, पुण्यात हाच प्रॉब्लेम आहे. जे ते स्वतःच्या मर्जीने कशीही गाडी टाकतं. सिग्नल आहे तरी पण काही लोक आडमुठ्यासारखीच वागतात. सो गाईज, आपण आत्ता आलेलो आहोत लक्ष्मी रोडवरती. हे आहे लक्ष्मी रोड. हे पुण्यातील मुलींच्या, लेडीजच्या शॉपिंगच्यासाठी फेमस असं स्ट्रीट आहे. इथे नेहमीच गर्दी असते. तुम्ही कधीही या. तुम्ही पार्किंग किती फुल आहेत बघा. आज लक्ष्मी रोड बंद आहे तरी पण इथे एवढी गर्दी आहे. कपडे, साड्या, पारंपरिक वस्तू, बजेट फ्रेंडली ड्रेसेस, एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस, तुमच्या बजेटनुसार तुम्हाला ह्या रोडला सगळ्या गोष्टी मिळतील. लेडीजच्या शॉपिंगसाठीचं फेवरेट प्लेस म्हणून लक्ष्मी रोड फेमस आहे आणि इथे बसण्यासाठी खूपसे शोरूम्स आहेत. सो गाईज, विदिन 15 मिनिट्समध्ये आम्ही आलो आहोत एसपीज बिर्याणी हाऊसला, जे आहे SP कॉलेजच्या अपोजिट साईडला. आणि आम्ही कधीही नियर बाय असू तर इथे जेवण करायला नक्कीच येतो. थर्ड ना, फॅमिली, ओनली फॉर फॅमिली. सो विजयच्या ऑल टाईम फेवरेट प्लेसला आलेलो आहोत. कितीतरी दिवसांनी विजय आता नॉनव्हेज खाईल आणि तुटून पडेल. आज सोमवार आहे म्हणून थोडंसं रिकामं आहे, पण जेव्हा तुम्ही रविवारी याल ना तर आरामात तुम्हाला अर्धा पाऊण तासाची वेटिंग मिळते. सो गाईज, इथे आल्यानंतर आमचा मेन्यू फिक्स असतो. साजूक तुपातली चिकन बिर्याणी आणि जर अजून भूक असेल तर प्रॉन्स फ्राय. आज आम्ही फक्त घेणार आहे साजूक तुपातली चिकन बिर्याणी. आम्हाला SPची साजूक तुपातली चिकन बिर्याणी खूप जास्त आवडते. म्हणजे अदर हॉटेल्समध्ये पण छान असतं, पण SPची साजूक तुपातली बिर्याणीची जी चव आहे ना, बापरे, इतकी टेस्टी असते. यांच्या बिर्याणीची क्वांटिटी थोडी कमी आहे. एका बिर्याणीमध्ये फक्त 2च लोक खाऊ शकतात, पण क्वालिटी बेस्ट आहे. बाहेर इतकं कडक ऊन आहे म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी ही मोठी 3 लिटरची बॉटल सोबत घेऊनच फिरतो. इथला बोंबील फ्राय पण खूप टेस्टी असतो. आलात तर नक्की ट्राय करा. SP's बिर्याणी हाऊसची सर्विस पण खूप चांगली आहे आणि हायजीन पण ते खूप चांगलं मेंटेन करतात. त्याला येते आणि हो, इथली सोलकढी इतकी टेस्टी असते. तुम्ही जे कोकणामध्ये सोलकढी पिता तशीच टेस्ट या सोलकढीला आहे. बाकीच्या हॉटेल्समध्ये आपण जेव्हा जातो त्यांच्या सोलकढीला मला नाही आवडत जास्त टेस्ट, पण ही सोलकढी इतकी टेस्टी असते
की बास रे बास, एकदम ऑथेंटिक असते. कोकणामध्ये जी मिळते ना सेम तशी असते. आणि हो, अजून एक गोष्ट, दुपारी 3 नंतर ऑर्डर घेतले जात नाही आणि वरती सोडलं पण जात नाही. म्हणून जर तुम्ही जायचा प्लॅन करत असाल तर दुपारी 3च्या आधी जाणं ट्राय करा, कारण बिर्याणी कधीही संपू शकते. जेवण केलं आम्ही दोघांनी. आता आम्ही निघालोय परत डेंटिस्टकडे, कारण विजयला दात क्लीन करायचे तर मग त्याला भुलीचं इंजेक्शन देणार आहे. मग नंतर त्याला काही खाता येणार नाहीये, म्हणून आम्ही आता खाऊन घेतलं आणि निघालोय. ते बावळट गाडीवाला बघ धडकणार होता मूर्ख आपल्याला. आम्हाला वाटलं होतं आज फक्त दात क्लीन करून घेतील, पण त्यांनी रूट कॅनल सांगितलं आणि आता विजयला भुलीचं इंजेक्शन दिलंय. विजयचं रूट कॅनल केलंय, त्याला तोंडात इंजेक्शन दिलंय. फक्त कॅप बसवायची आहे. फील होतं ना, जड वाटतंय. इंजेक्शन दिलं ना तुला तोंडात, त्यामुळे झालं. ते तोंडातलं इंजेक्शन तुला द्यायला पाहिजे. विजयला तोंडामध्ये इंजेक्शन दिलंय. आता विजय नाटकं करतोय की मी ड्राईव्ह नाही करणार, मला इंजेक्शन दिलंय, तू ड्राईव्ह कर. आणि मग माझा विचार चालू आहे की जाता जाता तुळशीबागेमध्ये पण जावं. एखादा टॉप आवडलाच तर तो पण घेऊन टाकावा. सो गाईज, मी आली आहे तुळशीबागेच्या बाहेरच्या साईडला, मुलींचं ऑल टाईम फेवरेट ठिकाण. मी ना दगडूशेठच्या बाजूलाच हे टॉपचा सेल लागला होता आणि खूप छान छान टॉप होते, म्हणून मग मी आतमध्ये गेले बघायला. आत्ता ना सध्या ट्रेंडिंग टॉप्स आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते 1 स्ट्रीपवाले टॉप्स आहेत. तर पाहूयात की इथे एखादा मिळतो का. आणि खरं तर खूप छान छान कलर होते. मला हा ब्लू कलर पण आवडला, पण माझ्याकडे ना ऑलरेडी ब्लू कलरमध्ये खूपशी कपडे आहेत. म्हणजे माझा ना दरवर्षी एक कलर ठरलेला असतो, मला फक्त त्याच कलरचे ड्रेसेस आवडतात, कपडे आवडतात. म्हणून मग मी आता ब्लू कलरचं नाही, थोडासा वेगळा कलर ट्राय करते. लेट सी ह्याच्यामध्ये कोणता आहे का. आणि हां, हे फक्त 200 रुपीजला टॉप आहे आणि मी हा घेतला 200 रुपीजचा क्यूटसा टॉप. इकडे लहान मुलींचे खूप छान छान फ्रॉक्स होते, खूप क्यूट होते आणि हो, सगळे रिझनेबल रेटमध्ये आहे. तुळशीबागेत तुम्ही बिंदास बार्गेनिंग करू शकता. खूप छान छान ड्रेसेस होते. मी थोडं आतल्या साईडला पण गेले की अजून मला चांगला टॉप मिळतो आहे का, पण सोमवार असल्यामुळं बऱ्यापैकी दुकानं बंद होती. लक्षात ठेवा, दर सोमवारी खूप कमी दुकानं ओपन असतात तुळशीबागेमध्ये. जर तुम्हाला जायचं असेल तर सोमवार सोडून कधीही जा. तुम्ही बघू शकता तुळशीबागेच्या अपोजिट साईडला, जिकडे तांबडी जोगेश्वरीला जायला रस्ता आहे, तिकडच्या साईडला पण खूपशी कपड्यांची दुकानं आहेत. आता आम्ही निघालो आहे तांबडी जोगेश्वरीच्या साईडला. तांबडी जोगेश्वरीच्या अपोजिट साईडला एक लेन आहे, बरोबर दगडूशेठच्या मागच्या साईडला. तिथे कॉस्मॅटिक्सचं एक दुकान आहे. तिथे होलसेल दरामध्ये प्रोडक्ट्स मिळतात. तर वाव, ह्या दादाकडे पण खूप शॉर्ट आणि क्यूटचे टॉप आहेत. लास्ट टाईम मी ह्याच्याकडनं 8 टॉप घेतले होते आणि मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष ते टॉप वापरले. सो गाईज, हे आहे ते शॉप ज्याच्याबद्दल मी बोलत होते. व्हरायटी ब्युटी म्हणून आहे. इथे तुम्हाला होलसेलमध्ये ब्युटी प्रोडक्ट्स मिळतील. मी इथून घेतलं एक टोनर आणि मॉइश्चरायझर. हे शॉप आहे बरोबर तांबडी जोगेश्वरी मंदिरच्या अपोजिट साईडला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मला आत्ता त्यांनी 350 रुपये डिस्काउंट दिला. आता आम्ही आलो आहोत सनग्लासेस घ्यायला. विजयला उन्हाळ्यासाठी सनग्लासेस हवे आहेत, स्पोर्ट्सवाले. खूपशे सनग्लासेस ट्राय करून आम्ही हा फायनल केला आहे, जो आम्हाला पडला 5,500ला. कालच ऑर्डर टाकली होती आणि आज नाईकाचं लगेच पार्सल आलेलं आहे. आज तर एकदम मस्त माझा शॉपिंग डे झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.